नाशिक शहर सध्या लैंगिक अत्याचार, महिलांचं शोषण अशा घटनांनी हादरले। खरात आणि एरंडेसारख्या भोंदूबाबांनी जिथे अनेक महिलांना अध्यात्माच्या नावाखाली भीती घालून त्यांच्यावरती अत्याचार केले, तेच दुसरीकडे नाशिकातील एका नामांकित IT कंपनीतही असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीत नोकरी करणाऱ्या पीडित महिला आणि मुलींच्या आर्थिक असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलाय। यानंतर फक्त नाशिकच नाही तर महाराष्ट्र हादरवून निघालाय। पण पोलिसांच्या छुप्या ऑपरेशननं या कंपनीचा भंडाफोड झाला। महत्त्वाचं म्हणजे फक्त लैंगिक शोषणच नाही तर मानसिक छळ करत त्यांचे धर्मांतर करण्यासाठीचाही प्रयत्न संशयितांनी संगनमताचं केल्यानं समोर आलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि पोलिसांनी कशा पद्धतीने या प्रकरणाचा भंडाफोड केला, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीमध्ये 15 ते 22 हजार रुपये मासिक वेतनानं पीडित महिला काम करत होत्या। काम करणाऱ्या महिला मुली या सर्वसाधारण कुटुंबातील असून बहुतांश जणींच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्यांच्याच पगारावरती होत आहे। या कंपनीमध्ये बहुसंख्येने विशिष्ट धर्माचे संशयित युवकही आहेत, जे टीम लीडर म्हणून काम पाहतायत। या संशयितांनी पीडितांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजी करणं, कामानिमित्त जवळीक साधून वारंवार अश्लीलतेनं स्पर्श करणं, वारंवार छेड काढणं, कंपनीच्या ऑफिसमध्ये लॉबी किंवा मीटिंग सुरू असताना संशयित पीडितेकडे पाहत अश्लील हावभाव करणं, तिच्या खासगी आयुष्याबद्दल लज्जास्पद बोलणं असं सतत बोलत संशयित संगनमताने पीडितांना ठरवून टार्गेट करत होते। जी संशयितांना असं वागण्यापासून रोखत होते तिच्यापासून ते लांब राहायचे, पण ज्यांनी कसलाही प्रतिकार केला नाही त्यांना मात्र संशयितांना संगनमतानं हेरून टार्गेट केले। एका पीडितेवरती हॉटेल आणि लॉजवरती नेऊन अत्याचारही केलाय। 7 ते 8 पीडितांचा विनयभंग केल्याचंही SITच्या तपासातून समोर आले। हा सगळा प्रकार 2022 ते 2026 दरम्यान घडला। पीडितांमध्ये दोघी विवाहिता असून 5 जणी या अविवाहित आहेत। संशयितांनी पीडितांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून हिंदू धर्माबद्दल आणि देवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन आक्षेपार्ह विधानं केली। पीडितेच्या धार्मिक भावना दुखावून तिला बळजबरीने नमाज पठण करण्यास भाग पाडलं। सक्तीनं मांसाहार खाऊ घालून तिच्या धर्मपरिवर्तनाचा पद्धतशीर प्रयत्न संशयिताच्या टोळीनं केला। पीडितेसह कंपनीतील अन्य हिंदू मुलींनाही संशयितांकडून धार्मिक अपमान सहन करावा लागत होता। एवढंच नाही, या पीडितांमध्ये एक पुरुष कर्मचाऱ्याला सुद्धा बळजबरीने धर्मांतर करायला लावल्याचाही प्रकार समोर आलाय। हिंदू तरुणाला नमाज पठण करून बीफ मटण खाऊ घातल्याचाही फिर्यादीमध्ये उल्लेख आहे। या तरुणाचे धर्मांतर नंतरचे फोटोज देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। IT कंपनीतील 8 तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात याच कंपनीतील एका तरुणाचाही धर्मांतर झाल्याची फिर्याद देण्यात आली। या तरुणाचे धर्मांतरचे फोटो देखील समोर आलेत। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये एका पीडितेनं धाडसाने समोर येऊन तक्रार दिल्यानं संशयितांचं भिंग फुटलं। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड करण्यासाठी आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात ठेवून एक गोपनीय कारवाई केली। काही महिला, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेषांतर करून कंपनीमध्ये दाखल झाल्या। तब्बल 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम या छुप्या ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आली होती। एका मीटिंगच्या बहाण्यानं या महिला पोलीस कंपनीमध्ये आल्या, त्यांनी संशयितांना भेटल्या आणि या मीटिंग दरम्यान आणि कंपनीमध्ये वावरताना आरोपींचे अश्लील वर्तन त्यांनी रेड हँड पकडलं आणि पोलिसांनी शिताफीनं ही कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्यात। यावेळी 40 पेक्षा जास्त CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली असून ठोस पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे मोठी कारवाई करण्यामध्ये पोलिसांना यश आले। नाशिक पोलिसांच्या या धाडसी आणि अचूक ऑपरेशनमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झालाय। आरोपींनी नोकरीसाठी भरलेल्या इंटरव्ह्यू फॉर्ममधील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय। आरोपींकडून प्रमोशन आणि पगारवाढीचे आमिष दाखवूनही महिलांना जाळ्यात ओढून तसंच काही प्रकरणांमध्ये ब्लॅकमेल केल्याचंही समोर आले आणि यातूनच महिलांचं शोषण केल्याचं समोर आलं। वीकेंड ट्रिपच्या नावाखाली तसंच कॅफे आणि हॉटेलमध्ये नेऊन जवळीक निर्माण करत शोषण केल्याचंही बोललं जातंय। या प्रकरणी दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत। संशयित वडाळगाव मुंबई नाका परिसरातील असून
यातील बहुतांश संशयित हे पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट आहेत. महत्त्वाचं म्हणजे अनेक मुली या कंपनीमधल्या अनेक मुली या तक्रार घेऊन कंपनीतल्या HR अश्विनी चैनानी यांच्याकडे सुद्धा जात होत्या. मात्र संबंधित अश्विनी चैनानी यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे पीडित मुलींच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पुणे येथील HR विभाग प्रमुख अश्विनी अशोक चैनानी यांना पुणे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींवरती आतापर्यंत अत्याचार, विनयभंगासह धार्मिक परिवर्तनाचे 9 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी येत्या काळामध्ये आणखीन गुन्हे वाढण्याची आणि संशयितांची संख्या वाढण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते. पोलिसांनी संभाव्य पीडितांना पुढे येण्यासाठी 112 या हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.